राजबंदीवान या वर्गाचा तो प्रश्न होता. कारण त्या पहिल्या तुकडीनंतर हिंदुस्थानाच्या तत्कालीन परिस्थितीत हिंदुस्थानी राजकारणात राजबंदीवान ही संस्था नित्याचीच होऊन बसणार आणि ते 10-20च नव्हे तर शेकडो हजारो राजबंदीवान अंदमानास येणार असा संभव उघड दिसत होता. अशा वेळेस पहिल्याच तुकडीने जर दिले जाईल ते जू मान तुटे तो वाहिले तर दुसरेही ते वाहावे लागेल किंवा ते न वाहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या झुंजीचा बोजा तरी तिला उचलावा लागेल. मग आपणच त्या झुंजीस आरंभ करून पुढे येणाऱ्या राजबंदीवानांचा मार्ग शक्यतो कमी कंटकमय का करून ठेवू नये? राजबंदीवान या वर्गाची स्थिती आणि योग्यता शक्य तितक्या उच्च प्रतीची ठरवून का घेऊ नये? याही पुढे एक पाऊल टाकून मी तर असे म्हणे की आपल्या कारागृहातील अस्तित्वाने जी अनेक कर्तव्ये आपल्या वाट्यास आली आहेत त्यात एक महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे केवळ राजबंदीवान वर्गाचीच नव्हे तर भारतीय कारागारांचीच शक्यता ती सुधारणा घडवून आणणे हे होय. तेव्हा त्या दृष्टीने कारागारांची अंतर्बाह्य सुधारणा करण्यासाठी आपणास अशी पत्रे पाठवून, संप करून, मनधरणी करून वा प्रतिकार करून चळवळ केलीच पाहिजे. मग वैयक्तिक त्रास अधिक हो वा कमी, शक्यतो कमी त्रास होण्यासाठीच प्रयत्न व्हावेत. वेळ प्रसंगी डाव उलटून लाभापेक्षा तात्कालिक त्रासच अधिक झाला तरी कर्तव्य ते केले म्हणून तो सोसण्यास सिद्ध असले पाहिजे. राजबंदीवानांवर या विचारांचा परिणाम होऊन तेही ज्यांनी ते पत्र धाडले होते त्यांच्याच पक्षांचे बहुतेक उघडपणे समर्थन करू लागले. मनातून तर सर्वच करीत होते. 2 आठवडे त्या पत्राची गडबड चालू होती. पहिल्या रागानंतर पुढे बारीसाहेब पत्र पाठविणाऱ्यांच्या पोटात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. आम्ही काय करणार? हिंदुस्थान सरकारच्या आज्ञेप्रमाणे सर्व घडते असे मला म्हणत एकदा म्हणाले, ह्या तुमच्या मित्राने ह्या वेड्या हत्याने बंगाली पत्र ठार मारले. सगळा छापखाना जप्त झाला. मी म्हटले, असे का व्हावे हे मला समजत नसल्याने ही बातमी बहुधा खोटी असावी असे मला वाटते. पण खरी असली तरी सध्या असलेल्या आणि पुढे येणाऱ्या राजबंदीवानांचे कष्ट टाळण्यासाठी आणि कारागारांची सुधारणा करण्यासाठी एकच छापखाना काय पण असे 10 छापखाने जप्त झाले तरी चिंता काय? हे कर्तव्यच आहे. वास्तविक त्या पत्राची चौकशी व्हावयास पाहिजे. ती सर्व गाऱ्हाणी खरी ठरतील तर दूर केली जावीत. नाही खरी ठरली तर होती लालाची सही आहे. त्यांनी ते पत्र लिहिले म्हणून त्यांना शिक्षा करण्यात यावी. तेथे छापखाने जप्त करून काय होणार? परंतु हा छापखाना खरोखरीच जप्त झाला की काय ही बातमी कशी काढावी? आम्ही मागे सांगितलेच आहे की हिंदुस्थानात बातमी धाडणे जितके कठीण जवळजवळ तितकेच तिकडून बातमी आणणेही कठीण असे. राजबंदीवानांना आपल्या मागे आपल्या घरादारांची काय अवस्था झाली असेल आणि आपले प्रियजन काय करीत असतील हे जाणण्याची उत्कंठा तर होतीच. मग त्याहूनही तीव्र उत्कंठा त्यांच्यापैकी बहुतेकास ही लागलेली असे की आपल्या मागे आपल्या स्वदेशाची अवस्था कशी आहे. ज्या चळवळी त्यावेळेस उभ्या हिंदुस्थानास शुद्ध करून सोडित होत्या त्यांचा जोर किती आहे? आपला पक्ष प्रबळ होत आहे की नाही? सत्तेचा क्रूर आघात कोसळत असता त्या ढालीच्या आश्रयाखाली वाढणारे इतर पक्ष काहीतरी कार्य करू शकत आहेत की नाहीत? इतक्या राष्ट्रीय आणि जागतिक वृत्तांत आपणास कोणीच कळविल काय? तो जाणण्यास काय उपाय करावा? जो राजबंदीवान भेटे तो दुसऱ्यास पहिला प्रश्न करी तो हा की काही स्वदेशाची नवीन बातमी? एखादी बातमी मिळाली की कामाचा त्रास, अन्नाची कुरुची, प्रकृतीचे अस्वास्थ्य हे सर्व विसरून जाऊन ते राजबंदीवानांचे तरुण मंडळ 2-2 वा 3-3 मिळून वा निरोपानिरोपी सर्व दिवस त्या बातमीच्या चर्चेत गुंग होऊन जाई. स्वदेशाच्या प्रकृतीची आणि प्रगतीची चिंता त्यांच्यातील बहुतेकास खरोखरच रात्रंदिवस त्या वैयक्तिक हाल अपिष्टातही कासावीस करी. प्रियकर आपल्या एखाद्या प्रियकरणीची वार्ता मिळविण्यास जितका उत्सुक असतो त्याहून अधिक उत्सुकता राजबंदीवान मंडळास ज्या मातृभूमीचे साठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलेले होते तिच्या वार्तेविषयी कासावीस करीत असे. वर्तमानपत्रे मिळवणे अशक्य,
घरून येणाऱ्या पत्रात राजकारणाचे अक्षर असल्यास ते पत्र देण्यात येत नसे. तेव्हा सदोदित ही चिंता की हिंदुस्थानाची बातमी काढावी कशी. पण अशाही परिस्थितीत साधने जुळविता जुळविता काही ना काही तरी बातमी मिळविण्यास त्या राजबंद्यांनी कमी केले नाही. प्रथम साधन म्हणजे नवे येणारे चलान. प्रत्येक महिन्यास देशनिर्वासनाची शिक्षा झालेल्या साधारण बंद्यांची 5-50ची एक ना एक टोळी अंदमानास येई. ती आली की त्या कक्षमय सेल्युलर कारागारात बंद करण्यात येई. त्यांचे महत्त्व पहिल्या आठवड्यात इतके वाढे की जमादारादी सर्वांस त्यांची मनधरणी करावी लागे. कारण त्यात आपल्या गावाचा वा भाषेचाही कोणी जरी बंदिवान आलेला असला तरी ह्यापासून आपल्या इष्टमित्रांची काही काही बातमी काढता येईल. ओळखीच्या वा आपली भाषा बोलणाऱ्या मनुष्यास पाहता जी एक आपलेपणाची प्रीती मनात उत्पन्न होते, तिचा अनुभव एकतर दूर परदेशी सासर असणाऱ्या मुलीस माहेरच्या गावाचा कोणीही मनुष्य दिसताना येत असेल, किंवा स्वदेश निर्वासन होऊन द्वीपांतरी वा खंडांतरी भटकून वा अटकून दिवस कंठणाऱ्या बंदिवानास येत असेल, त्या चलनातील ह्या स्वभाषिक पूर्वपरिचितास हमारा मुलकी, हमारा देश, आमच्या देशाचा म्हणून पदवी मिळे. अंदमानात ही पदवी इतर सर्व पदव्यांहून मनास गोड वाटे. या मुलकीपणाची व्याख्या ही आवश्यकतेने पुष्कळच विस्तृत झालेली होती. आपल्या गावाची ती आपली मंडळी या स्वदेशीयत्वाच्या अडाणी कक्षेबाहेर जाऊन आपल्या प्रांतात आणि विशेषतः आपली भाषा बोलणारा तो आपला स्वदेशीय आपला मुलकी म्हणून स्वाभाविकपणे समजला जाऊ लागे. हिंदुस्थानास भौगोलिक विभागापेक्षा भाषा विभागच कसे सध्या स्थिती स्वाभाविक आहेत, हे अंदमानास अशिक्षित अशा एखाद्या महाराज देखील मराठी व बंगाली बोलताना पाहून तटस्थ ब्राह्मण देखील जेव्हा हा आमचा स्वदेशीय आमचा मुलकी म्हणून प्रेमाने त्याच्याशी बोले आणि त्यास सहाय्य करी, तेव्हा कोणाच्याही ध्यानात येई. प्रत्येक चलान आल्यानंतर त्या नवागत बंदिवानापाशी आपापल्या घराच्या वा गणगोताच्या वृत्तांताची चौकशी इतर बंदिवान करीत असता. राजकीय बंदिवानांचा पहिला प्रयत्न आणि प्रश्न म्हणजे नवीन सार्वजनिक बातमी काय आहे हे कळवल्यास पाहण्याचा असे. चलनातील लोक अत्यंत अशिक्षित आणि राजकारणाचे नाव देखील माहीत नसलेले असल्याने त्यांच्यापाशी सहसा स्वदेशाची सार्वजनिक बातमी मिळत नसे. केवळ एखादा मोठा राजकीय खटला ते धरले गेले त्याच संधीस आणि त्याच कोर्टात चाललेला असेल, तो किंवा ते हिंदुस्थानातील ज्या बंदीगृहात असत त्यात राजकीय बंदिवान असले तर त्यांची किंवा त्यांनी धाडलेल्या बातमीची त्रोटक माहिती ह्या गोष्टी जे चलानवाले मोडक्या तोडक्या भाषेत व अस्पष्टपणे सांगत असत. त्यात सुदैवाने एखादा सुशिक्षित बंदिवान केव्हा केव्हा निघे. मग तर त्याचे महत्त्वास आणि त्रासासही सीमाच नसे. कारण जेथे जेथे तो जाईल तेथे तेथे राजबंदिवान गुपचूपपणे वा निरोपानिरोपी बातमी म्हणून पुसून त्यास त्रस्त करून सोडीत. त्याची मिन्नतवारी काय करावी, त्याचे काम देखील राजबंदिवानांनी आपल्या हातात मोगरी घेऊन चिलका कुठून गुपचूप करावे की त्यायोगे तरी प्रसन्न होऊन तो बातमी सांगण्यास त्रासणार नाही. परंतु सुशिक्षित असला तरी आपल्या साधारण बंदिवानास राजकारणातील माहिती ती काय असणार. काय हो, स्वदेशातील अमकी चळवळ कशी काय चालली आहे, या राजबंदिवानाच्या उत्सुक प्रश्नास बहुधा काही नाही, जिकडे तिकडे सामसूम हेच ठरीव उत्तर बहुधा मिळावयाचे. आणि त्यायोगे त्या उत्कट देशभक्ताच्या भावनाप्रवण मनास खिन्नता यावयाची. त्या साधारण बंदिवानासही जर कोणती एखादी बातमी आपण होऊन सांगता येत असेल तर ती एखाद्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या पकडण्याची वा बादशाह आता है, दिल्ली में बडा उत्सव हुआ किंवा एक बडा साहेब मारा गया अशा 2-4 प्रकारच्या उच्चोबक घटनांची होय. कारण या घटनांची बातम्या वणव्याप्रमाणे आपण होऊन पेटत आणि पेटवीत बाजारातून पसरत असते. बाकी राष्ट्रीय सभा वा काउन्सिले वा स्वदेशी प्रचार वा इतर गोष्टींविषयी सर्व शून्य. त्यास ते कळतच नसे. अर्थात ही स्थिती प्रथमच्या 4-5 वर्षांची आहे. पुढे पुढे काय फरक पडत गेला ते मागाहून ग्रंथित होईलच. बातमी मिळविण्याच्या ह्या चलानाच्या साधनाविषयी 1-2 युक्त्या उदाहरणार्थ सांगण्यासारख्या आहेत.
चलनातील काही लोकांस अंदमानास निघताना हिंदुस्थानातील राजबंदीवान भेटत. ते अंदमानामधील आपल्या काही खटलेवाल्यास म्हणजे त्यांच्या खटल्यातच शिक्षा होऊन अंदमानास गेलेल्या त्यांच्या सहाभियुक्त्यास कधी एखादा महत्त्वाचा निरोप धाडणे तर किंवा परिचित नसतानाही अंदमानास जे नावाजलेले राजबंदीवान होते त्यांच्या केवळ भक्तीने प्रेरित होऊन त्यास प्रमाणपत्र धाडण्यास दुसरे कोणतेही सोयीस्कर साधन नसल्याने बंदिवानापाशी असलेल्या एखाद्या अत्यंत यशस्विंचित पुस्तकाची बांधणी करून त्या बांधणीत ते पत्र लपवून धाडीत. बिल्ल्यामागे पत्र. केव्हा केव्हा पुस्तकाची ही युक्ती अधिकाऱ्यांच्या परिचयाची असल्याने जो लाकडी वा लोखंडी बिल्ला प्रत्येक बंदिवानाच्या गळ्यात अडकलेला असे त्याच्या पाठीवर अक्षरे लिहून पत्रे धाडली जात. मला एकदा पंजाबमधल्या एका थोर पुरुषाच्या तरुण पुत्राने क्रांतिकारक कटाविषयी 5-7 वर्षाची शिक्षा भोगीत असता पंजाबच्या तुरुंगातून असे बिल्ल्यामागे लिहिलेले पत्र धाडले होते. ज्या बंदिवानाच्या गळ्यात तो बिल्ला होता त्याची पंजाबमधून निघून अंदमानामध्ये मला भेट येतो 50 वेळा कसून कपडे काढून झडती झाली असेल, पण त्याच्या गळ्यात लटकणाऱ्या बिल्ल्यामागे पत्र लिहिलेले असेल त्याची कोणास शंका देखील आली नाही. त्या बंदिवानाने ते पत्र घासून पुसू नये म्हणून बिल्ला अलगद ठेवीत अंदमान कारागारात येताच ते माझ्या हाती दिले. मी वाचून पुसून तो बिल्ला त्याला परत केला. अशा उपायांनी चलनामधून शक्य ती सार्वजनिक बातमी काढण्याचा प्रयत्न सारखा चालू असे. पण 1 महिन्याने येणाऱ्या या अगदी अशिक्षित अपराध्यांच्या टोळीमधून फारशी महत्त्वाची बातमी फारसा विरळा मिळत असल्याने राजबंदींची स्वदेशाची काय अवस्था आहे हे कळण्याची जिज्ञासा तशीच अतृप्त राही. तिची पूर्ती करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे राजगृहात वर्तमानपत्रे आणविणे हा होय. अर्थात तो तर सगळ्यात धोक्याचा आणि कठीण मार्ग. ज्यावेळची माहिती आम्ही प्रस्तुत सांगत आहोत त्यावेळी तर तुरुंगात एक वेळ चोरून हत्ती येऊ शकला आणि धरला जाता. हत्ती अनुज्ञेविना आत आपल्याशिवाय एक बंदिवाना क्षमा होती, पण वर्तमानपत्राचा आणि हिंदी वर्तमानपत्राचा चिटोरा आत येऊ शकला नसता व त्याविषयी क्षमा झाली नसती. अशा स्थितीत वर्तमानपत्र नाही तर त्यांचे बोटा एवढे तुकडे तरी आणविता यावेत म्हणून मागे सांगितलेल्या गाडी ओढण्याच्या कामालाही कित्येकांनी नाही म्हटले नाही. कारागृहातील सर्व कचरा घेऊन ज्या गाड्या बाहेर जात त्यांच्याबरोबर बाहेर त्या गाड्या खेचीत जावे. बाहेर गोऱ्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरून रद्दी गदळ जुने पुराणे कसेही असोत ते वर्तमानपत्राचे तुकडे कचऱ्याबरोबर टाकले जातील. त्यातील 2-4 भरभर पाहून गाडीच्या फळ्यात किंवा सामानात कोंबावीत आणि गाडी परत आणताना ते आणून कचऱ्याच्या नळ्याबिळ्यात दडपावेत. येता जाता बोटाविती एवढे ते तुकडे वाचावेत. त्याची कोण गंमत. एखादा तुकडा कोणा ओडिंब रोशायराच्या एखाद्या ग्रामीण पत्राचा, एखादा क्रिकेटला आत्मसमर्पण केलेला पत्राचा, एखादा अवचट क्विचकट कादंबरीचा तर एखाद्या 1870 सालच्या पत्राचा. कशात बूट बांधलेले तर कशात अंडी बांधलेली तर कशात धोब्याचे कपडे, पण ते तुकडे वाचावेत. कोठे हिंदुस्थानचे नाव वा प्रचलित कालची लंडनची तार वा मुंबईचे टाइम्सचा तुकडा दिसला तरी की मोठ्या आशेने पाहावे. काही बातमी आपल्या स्वदेशाची वा सध्याकालीन राजकारणाची मिळते की काय ही गाडीतून येणारी परदेशी ढाक म्हणजे कारागाराच्या बाहेरून विकणाऱ्या गाडीत लपवून आणलेली ही वर्तमानपत्राची चिटोरी. एखाद्या वेळी मात्र अगदी अचानक तिच्यातील ताजी बातमी हाती आणून देत. कधी लंडन टाइम्सच्या व्हॅलेंटाईनच्या क्रांतिकारकांविरुद्ध लेख तर कधी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षांचे भाषण. मला आठवत आहे की तुतीकोरीनच्या खटल्याच्या माहितीचा एक स्तंभ म्हणजे कॉलम एक दिवस बाहेरच्या त्या गाडीवाल्यास जेव्हा सापडला तेव्हा कोण उत्सुकतेने त्यांनी तो आत आणून आमच्या हाती दिला. ही एक बातमी आम्हास देता आली आणि तशी ती आपल्याविषयी राजबंदीवानांची कृतज्ञता मिळविता आली. या एका विचाराने बिचाऱ्यांना महिना गाडी ओढण्याच्या शिणाचे साफल्य झाल्यास वाटे. परदेशी डांकेस बातमीचा पुरवठा करणारी मुख्य संस्था म्हटली म्हणजे गोऱ्यांचे प्रातर्विधी गृह. तेथे त्यांची रोजची टाइम्स इत्यादी पत्रे वाचता फेकलेली वा तुकडे करून ठेवलेली असत. या अखंड भांडारावरील एखादा कोठवडा गाठून त्याच्याकडून ती पत्रे कचऱ्यात फेकावायची आणि आम्ही वाचवायची.
कधीकधी परदेशी डांकेच्या जोडीत स्वदेशी डांकेचेही सहाय्य मिळे. कारागारातील कारखान्यात स्टेकस, खिळे इत्यादी सामान एखाद्या जुन्या पत्रात गुंडाळून ठेवलेले असे. त्या तुकड्यांनीही काही माहिती मिळे. हिंदुस्थान हा शब्द दिसला की राजबंदींनी तो तुकडा उचललाच म्हणून समजावे. तो केव्हा कितका गदर असे की त्यास कचऱ्याच्या ढिगातून वा नाळीतून 2 काड्यांच्या आधाराने उचलावा लागे, काडीनेच पसरवावा लागे आणि वाचावा लागे. पण तसा देखील वाचल्याविना जीव राहत नसे. एकदा गोखल्यांच्या शिक्षणविषयक ठरावाच्या भाषणातील निराशेविषयी एक सुंदर भाग असाच गदळ कागदावर एका चिटोऱ्यावरती वाचल्याचे मला आठवते. आणि हेही आठवते की गोखल्यांनी तो शिक्षणाचा ठराव आणखी आणल्याची बातमीही त्याच तुकड्याने अनुमित करता आल्याने कित्येकास किती तरी आनंद झाला. वाटले आपण देशाच्या ज्ञानामृताच्या पाणपोईंची मुक्तद्वारे जेथे उघडलेली दिसतील, एखादी नवीन गिरणी उघडली, एखादा कर काढून टाकण्यात आला, एखादा खटला चालला, एखादा दंगा झाला, एखादा क्रांतिकारक आघात प्रत्याघाताचा स्फोट दणाणला, एखादे नवीन पुस्तक लिहिले गेले, एखादा कवी उदयास आला, लहान असो वा मोठे, असे जिच्या योगे आपल्या चिरविरहित मातृभूमीच्या प्रकृतीची वा प्रगतीची काहीतरी माहिती मिळेल, अशी बातमी ऐकण्यासाठी राजबंदीवानांचा जीव कसा हपापलेला असे. अशा तुटक बातम्या जुळवून त्यांची चर्चा करीत बसून त्या कठोर कारागृहात हे हिंदुस्थान तुझ्यासाठी, तुझ्यापासून हिसडून नेले गेलेले तुझे तरुण तुझी चिंता वाहत असत. आपल्या शारीरिक पीडेसही वेळेवर विसरत ते राजबंदी आपल्या मातृभूमीचा हातात धरून तिच्या नाडीचे ठोके परीक्षित आणि त्यावरून तिच्या स्वास्थ्याविषयी चिंतातूर हर्षविषाद अनुभवीत त्या अंदमानास दिवस कंठीत असत.